नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण समासाचा दुसरा प्रकार तत्पुरुष समास व त्याचे प्रकार पाहणार आहोत. तत्पुरुष समास म्हणजे काय? तर ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते, प्रमुख असते, प्रधान असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो, त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. थोडक्यात मित्रांनो, ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते त्याला तत्पुरुष समास असे म्हणतात. आणि जेव्हा आपण सामासिक शब्दाचा विग्रह करतो तेव्हा विभक्ती प्रत्यय लावतो त्याला तत्पुरुष समास असे म्हणतात. उदाहरण बघा, तोंडपाठ या सामासिक शब्दात पाठ हा दुसरे पद आहे आणि ते महत्त्वाचे आहे, प्रधान आहे, प्रमुख आहे. आणि जेव्हा आपण विग्रह करतो, तोंडपाठ या सामासिक शब्दाचा विग्रह आहे तोंडाने पाठ, तेव्हा आपण विग्रह करताना ने हा विभक्ती प्रत्यय लावतो किंवा घालतो, तेव्हा तो तत्पुरुष समास असतो. कंबरपट्टा, पट्टा आहे दुसरे पद असून ते महत्त्वाचे आहे, प्रधान आहे, प्रमुख आहे. आणि जेव्हा आपण विग्रह केला तेव्हा साठी हा विभक्ती प्रत्यय लावलेला आहे किंवा घातलेला आहे, त्यामुळे हे तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. तत्पुरुष समासाचे प्रकार बघा. विभक्ती तत्पुरुष समास, अलुक तत्पुरुष समास, उपपद तत्पुरुष समास, नन तत्पुरुष समास, कर्मधारय तत्पुरुष समास, द्विगु तत्पुरुष समास, मध्यम पदलोपी तत्पुरुष समास. हे तत्पुरुष समासाचे प्रकार आहेत. तत्पुरुष समासाचे प्रकार बघूया. विभक्ती तत्पुरुष समास. व्याख्या बघा. ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. म्हणजे मित्रांनो काय, जेव्हा सामासिक शब्दाचा विग्रह करतो किंवा फोड करतो तेव्हा पहिल्या पदाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागतो आणि जेव्हा ही दोन पदे किंवा दोन शब्द जोडले जातात तेव्हा विभक्ती प्रत्ययाचा लोप होतो किंवा इथे येणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप होतो आणि सामासिक शब्द तयार होतो, त्याला विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. आता विभक्ती तत्पुरुष समास ओळखायचा कसा ते आपण बघूया. फोड केल्यानंतर पहिल्या शब्दाला विभक्ती प्रत्यय येतो आणि त्याच विभक्तीचे नाव त्या समासाला काय केले जाते, दिले जाते. तोंडपाठ, तोंडाने पाट. इथे ने हा विभक्ती प्रत्यय लागलेला आहे. ने ही तृतीय विभक्ती आहे म्हणून या समासाला नाव दिलेले आहे तृतीय तत्पुरुष समास. सुख प्राप्त, सुखाला प्राप्त. ला हा पहिल्या शब्दाला विभक्ती प्रत्यय लागलेला आहे. ला हा द्वितीय विभक्तीचा प्रत्यय आहे, त्यामुळे त्या समासाला द्वितीय तत्पुरुष समास असं नाव दिलेलं आहे. अजून काही मित्रांनो विभक्ती तत्पुरुष समासाची उदाहरणे बघूया. मित्रांनो, विभक्ती तत्पुरुष समास ओळखायचा कसा, तर जेव्हा सामासिक शब्दाची फोड करतो आणि फोड केल्यानंतर पहिल्या शब्दाला विभक्ती प्रत्यय लागलेला असतो, त्यावरून तो विभक्ती तत्पुरुष समास आहे असं तुम्हाला ओळखायचं आहे. उदाहरण बघा. दुःख प्राप्त, दुखाला प्राप्त. ला हा पहिल्या शब्दाला विभक्ती प्रत्यय लागलेला आहे. फोड केल्यानंतर ला हा
पहिल्या शब्दाला विभक्ती प्रत्यय लागलेला आहे आणि त्याच विभक्तीचे नाव त्या समासाला दिलेले आहे. ला द्वितीय विभक्ती आहे म्हणून द्वितीय तत्पुरुष समास असे त्या समासाला नाव दिलेले आहे. त्यानंतर क्रीडांगण, क्रीडेसाठी अंगण, साठी चतुर्थी तत्पुरुष समास. त्यानंतर सेवा निवृत्त, सेवेतून निवृत्त. पहिल्या शब्दाला तून ऊन हुन प्रत्यय लागला तर ती पंचमी असते म्हणून पंचमी तत्पुरुष समास असं त्या समासाचं नाव आहे. चोर भय्य, चोरापासून भय्य, पासून ऊन हुन पंचमी तत्पुरुष समास. राजवाडा, राजाचा वाडा, चा हा फोड केल्यानंतर पहिल्या शब्दाला प्रत्यय लागलेला आहे. चा ची चे षष्टी विभक्ती म्हणून षष्टी तत्पुरुष समास. घर जावाई, घरातील जावाई, त या म्हणून सप्तमी तत्पुरुष समास. तत्पुरुष समासाचा पुढील प्रकार आहे अलुक तत्पुरुष समास. व्याख्या बघा. ज्या तत्पुरुषात पूर्वपदाच्या सप्तमीच्या ई विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात. उदाहरण बघा. कर्मणी प्रयोग, नी ई विभक्ती प्रत्ययाचा इथे लोप झालेला नाही म्हणून हे अलुक तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. कर्तरी प्रयोग, री ई विभक्ती प्रत्ययाचा इथे सुद्धा लोप झालेला नाही त्यामुळे हे अलुक तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. त्यानंतर दुसऱ्या अक्षराला मात्र असतो. दुसऱ्या अक्षराला मात्र असतो. अग्रेसर या सामासिक शब्दात दुसरं अक्षर आहे ग्रे, त्याच्यावर मात्र आहे म्हणून हे अलुक तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. पंकेरुह केवर मात्र आहे, दुसऱ्या अक्षरावर मात्र आहे म्हणून अलुक तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. पुढील तत्पुरुष समासाचा प्रकार उपपद तत्पुरुष समास. व्याख्या बघा. ज्या तत्पुरुष समासातील दुसरे पद हे प्रधान असते व ते धातू साधित किंवा कृदंत असते व ते स्वतंत्रपणे क्रियापद म्हणून वाक्यात वापरता येत नाही त्यास उपपद तत्पुरुष समास किंवा कृदंत तत्पुरुष समास म्हणतात. प्रश्न असा आहे की उपपद तत्पुरुष समास ओळखायचा कसा? तर मित्रांनो, सामासिक शब्दाचा विग्रह केल्यानंतर नारी प्रत्यय लागतो. उदाहरण बघा. नीरज हा सामासिक शब्द आहे आणि या सामासिक शब्दाचा विग्रह आहे निराज जन्मणारा. इथे नारा हा प्रत्यय लागलेला आहे विग्रह केल्यानंतर. त्यानंतर कुंभकार कुंभ करणारा नारा प्रत्यय, ग्रंथकार ग्रंथ करणारा नारा प्रत्यय, शेतकरी शेती करणारा. पुढील समासाचा प्रकार आहे नन तत्पुरुष समास किंवा काही जण नत्र तत्पुरुष समास असे सुद्धा म्हणतात. व्याख्या बघा. ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद हे अ, अन, न, ना, बे, नी, गैर यासारख्या अभाव किंवा निषेध दर्शक उपसर्गाने सुरू होतो त्यास नत्र तत्पुरुष किंवा नन तत्पुरुष समास असे म्हणतात. नन तत्पुरुष समास ओळखायचा कसा? तर एकच अर्थ किंवा नकारदर्शक उपसर्ग असल्यास तो नन तत्पुरुष समास असतो. उदाहरण बघा. नापसंत या सामासिक शब्दाला ना हा नकारदर्शक उपसर्ग लागलेला आहे त्यामुळे हे नन तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. या सामासिक शब्दाचा विग्रह आहे पसंत नसलेला, तसेच नसलेला हा नकारदर्शक शब्दसुद्धा विग्रह केल्यानंतर आलेला आहे.
त्यानंतर ना इलाज, इथे ना हा नकारदर्शक उपसर्ग लागलेला आहे. तसेच विग्रह केल्यानंतर नसलेला हा शब्दसुद्धा आलेला आहे. ना इलाज, इलाज नसलेला, निर्दोष दोष नसलेला. तत्पुरुष समासाचा पुढील प्रकार बघा. कर्मधारय समास. व्याख्या बघा. ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असून पहिले पद विशेषण व दुसरे पद नाम असते, तसेच दोन्ही पदाचा संबंध विशेषण व विशेष स्वरूपाचा असतो, त्यास कर्मधारय समास म्हणतात. काही प्रसंगी दोन्ही शब्द विशेषणे असतात. प्रश्न असा आहे, कर्मधारय समास ओळखायचा कसा? तर नाम प्लस विशेषण किंवा विशेषण प्लस नाम आल्यास तो कर्मधारय समास आहे. उदाहरणावरून आपण समजून घेऊया. महाराष्ट्र, महा हे विशेषण आहे आणि राष्ट्र हे नाम आहे. विशेषण प्लस नाम महाराष्ट्र या शब्दाचा विग्रह आहे महान असे राष्ट्र. महादेव, महा हे विशेषण आहे आणि देव हे नाम आहे. महादेव, महान असा देव. नीलकमल, नील हे विशेषण आहे आणि कमल हे नाम आहे. विशेषण प्लस नाम नीलकमल, निळे असे कमल. मध्यम पदलोपी समास. व्याख्या बघा. ज्या कर्मधारय समासात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखवणारा शब्द लुप्त असतो किंवा विग्रहाच्या वेळी त्याची स्पष्टता करावी लागते, त्यास मध्यम पदलोपी समास म्हणतात. मध्यम पदलोपी समास ओळखायचा कसा? खाद्यपदार्थ नाते असतील तर तो मध्यम पदलोपी समास असतो. उदाहरण बघा. साखर भात हा खाद्यपदार्थ आहे, साखर घालून केलेला भात. मामे भाऊ हे नातेसंबंध आहे, मामाचा मुलगा या नात्याने भाऊ. कांदे पोहे हा खाद्यपदार्थ आहे, कांदे घालून केलेले पोहे. पुढील तत्पुरुष समासाचा प्रकार आहे द्विगु तत्पुरुष समास. व्याख्या बघा. ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असते व या सामासिक शब्दातून एक समूह सुचवला जातो, त्यास द्विगु समास असे म्हणतात. आता द्विगु समास ओळखायचा कसा? तर संख्या प्लस नाम बरोबर समूहाचा जर उल्लेख असेल तर तो द्विगु तत्पुरुष समास असतो. उदाहरण बघा. नवरात्र हा सामासिक शब्द आहे आणि हा समूहाचा उल्लेख करतोय. नवरात्र, नवरात्रींचा समूह. बाराभाई हा समूहदर्शक शब्द आहे. 12 भावांचा समूह, बाराभाई. सप्ताह हा समूहदर्शक शब्द आहे. 7 दिवसांचा समूह म्हणजेच सप्ताह.